मिरज तालुक्यातील सोनी येथील अपघातात निधन झालेले जवान नितीन अशोक नरोटे यांचा शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आला। सुट्टीवर घरी आले असताना शनिवारी संध्याकाळी दुचाकीवरून मिरजेकडे सोनीकडे येत असताना पाटगाव येथील पाटील मळ्याजवळ रस्त्यावरील खड्डा चुकवताना दुसऱ्या दुचाकीला धडक बसून ते जागीच ठार झाले होते। रविवारी सकाळी 11:30च्या सुमारास त्यांचे पार्थिव मिरजेतून गावाकडे आणण्यात आले। प्रथम ते घराजवळ आणण्यात आले। नितीन यांचे पार्थिव घराजवळ आणताच कुटुंबातील नातेवाईकांनी हंबरडा फोडला। पत्नी पूनम आणि 1 वर्षाचा मुलगा श्रीजित यांना पार्थिव दर्शनासाठी आणताच त्यांनी केलेला आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले। त्यानंतर सजवलेल्या गाडीत त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले। संपूर्ण गावातून अंत्ययात्रा काढून गावातील स्मशानभूमीत कोल्हापूर स्टेशन हेडक्वार्टरहून आलेले सैनिक गार्ड ऑफ ऑनर देत सलामी देऊन मानवंदना दिल्यानंतर नितीन यांच्या पार्थिवास अग्नी देण्यात आला। यावेळी गावातून मिरवणूक काढण्यात आली। मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी, महसूल विभाग मिरज, सैन्यातील सैनिक संघटनेचे पदाधिकारी, सैनिक समन्वय समिती अध्यक्ष, भारतीय माजी सैनिक संघ सचिव पांडुरंग भोसले, कार्याध्यक्ष अर्जुन लिंगले, खजिनदार गणपतराव चव्हाण, महालिंग स्वामी, महावीर सासणे, करोलियम विजय पाटील, सैनिक संरक्षण समिती मिरज तालुक्याचे प्रमुख सतीश पाटील, तसेच सोनी सैनिक संघटनेचे सचिव मौला मुलानी, अरुण पवार, सर्व सोनी सैनिक संघटना, परिसरातील सैनिक संघटनेचे अध्यक्ष आणि माजी सैनिक यांनी पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली। यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते।